सोनू. यापुढील होणारा सामना बुबलेट विरुद्ध बोईगँग दोन्ही फर्स्ट इनिंग टॉस होणार आहे. आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने काय ठेवायचे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित पहिला सामना आजच्या या पहिल्या दिवसाचा पहिला सामना क्रिकेंडो विरुद्ध एसएम स्मॅशर्स. त्या बाजूला कावळे तिथे उभा राहा, तिथे त्या बाजूला. भले षटक घेऊन येत आहे विनायक गोईर शिवशंभो संघाकडून. स्ट्राईकला आहे प्रितेश. पहिलाच फुलटा चेंडू पाहूया काय करतायत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण प्रसाद निमुणकर याचं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये ज्याची गणना होते तो म्हणजेच प्रसाद. विराज पुन्हा फुलटा चेंडू पाहूया आणि विराजने त्याच्या त्याच्या बॅटिंग टॅलेंट नुसार कव्हर्स मध्ये पहिल्या चेंडूला चौकार मारलेला आहे. अतिशय सुंदर फलंदाजी विराज शेला. तिसरा चेंडू घेऊन पाहूया आता विनायक भोईर आपल्या फिल्डिंग मध्ये काय चेंज करत आहेत. चला सामन्याला सुरुवात करा विराज. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपले मित्र असे फिरत राहतील मैदानात. दुसरा चेंडू घेऊन चालू कर विराज. नाही विराज वेळ जाणार त्याला. चालू कर. पुन्हा कव्हरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक. प्रसाद यांनी पुनश्च एकदा दौडवलेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत. प्रसाद प्रसाद इथे इथे राईट साईडला लेगरला थोडा तसा उभा कर ना. प्रसाद पच्ची लेगरला थोडं त्या बाजूला. हा विकी त्या बाजूला घे थोडा. रनआउटचे डिसिजन दिसतील. पुन्हा फुलटॉस चेंडू मात्र आता सोमेश याचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सोमेश हा एक लकी खेळाडू आहे. मात्र त्याला वाटणी दिली जात नाही प्रॉपर. दरवेळेला विजय संघाकडून त्याला 500 ते 1000 रुपये कमी दिले जातात. बिग बॅशने ही प्रथा चालू केली आणि सोमेश त्याचा पहिला शिकार ठरला. सोबतच्या सर्व खेळाडूंना 3000 4000 आणि सोमेशला फक्त 1500. हा त्याच्या खेळाचा अपमान आहे. असं करू नका. बघा त्याची फिल्डिंग अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. फुटबॉल आणि क्रिकेट यांचा संगम पाहायचा असेल तर सोमेश आणि आमच्या भोईगँग मध्ये सुद्धा महेश कदम म्हणून एक फुटबॉल प्लेअर आहे. तो सुद्धा पायाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतो. आज 2 दिवसामध्ये आपल्याला सर्वांचे टॅलेंट बघायला मिळतील. बरेच खेळाडू इथे आपल्याला 2 दिवसात शिव्या किती कमी पडतील या विचारत आहेत. दुसरं षटक घेऊन प्रसाद निमुणकर अतिशय उत्कृष्ट गोलंदाज विभागातील. अरे विराज त्याला कसा फेस करतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय प्रसाद. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मंदार कोलेटकर. नेहमीप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण चांगलं केलेलं आहे. आणि धावचूक झालेला आहे प्रितेश. अतिशय गोंधळ उडाला होता. ओव्हर कॉन्फिडन्स धावला मात्र अभि पारकर यांचा अचूक नेम
निशाणा साधला आणि प्रितेश प्रितेश पाटील धावबाद झालेले आहेत. पाहूया नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच ओमकार भोईर उर्फ साजन पुगावकर याच्यासाठी कॉल आलेला आहे. मला वाटतं यापुढील फलंदाज पुगावकरच राहील. साजन ओमकार भोईर फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईकला यावं लागेल कारण बॉलिंग एंडला रनआउट झाला असल्या कारणाने नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे विराज. विराज प्रसादला कसा फेस करतोय कारण प्रसाद अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. विराज त्यासाठी तयार. वाईट चेंडू आणि हा प्लस रन वाईट +1 असं 2 धावा पंचांनी घोषित केलेल्या आहेत. प्रसाद यांनी एक गचा चेंडू टाकलेला आहे. ओमकार भोईर आणि अतिशय उत्कृष्ट कव्हरच्या दिशेने मारला फटका. ओमकार भोईर यांनी चौकार मारलेला आहे. सर्व ठिकाणी चौकार आहे. बॅक साईडला नव्हतं. शॉर्ट चेंडू आणि साजिद मात्र त्याला माफी नाही, चुकीला माफी नाही. खणखणीत कव्हरच्या दिशेने चौकार. वाईट बॉल आणि विनायक बोर यांनी पुन्हा थ्रो मारलेला आहे. पाहूया काय होतंय. मात्र मंदार तितकाच चपळ. मंदार तितकाच चपळ. मंदारने चेंडू अडवलेला आहे. 2 चेंडू झालेले आहेत. अभियाचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे किती रे? 19. बॅटची एज घेऊन एक धाव घेण्यात यशस्वी. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र मिस हिट झालेला आहे. फुलटो चेंडू विनायक भोईर यांचे भाचे निनाद वड्या छोटा वड्या आणि प्रसाद याचं षटक संपलेलं आहे. तिसरं षटक घेऊन येत आहे. चला आपण नंतर डिस्कस करूया. आपण खेळाडू गोलंदाज पाठवून द्या. प्रसाद यांनी कशाला काय टाकलं आहे ते आपण डिस्कशन नंतर करू. प्रमोद तांबडकर यांनी आताच मागणी केलेली आहे. स्कोर किती झालेला आहे? 21 धावा झालेल्या आहेत. 21 धावांमध्ये प्रसादचं योगदान कितीच आहे? 13 धावांचं योगदान प्रसाद निमुणकर याचं. ठीक आहे. असे खेळाडू उभारी घेतात. पुढच्या मॅचला 13च्या ऐवजी 23 पण देऊ शकतात किंवा मेडनवर सुद्धा टाकू शकतात. त्यामुळे मी त्यांना एन्करेज करतो. माझा इन्स्पिरेशनल प्लेयर आहे तो माझ्यासाठी कारण त्यांनी 13 दिलेले आहेत. आमच्या मॅचच्या वेळेस सुद्धा तो 14 देईल. अपेक्षा बाळगतोय. तिसरा षटक घेऊन प्रथमेश विराजसाठी. नो चेंडू वेस्ट साईडच्या वरून गेलेला. नो चेंडू लेग अंपायरने डिक्लेअर केलेला आहे. फुलटॉस चेंडू नो बॉल दिलेला आहे अंपायरने. विनायक भोईर आपण कोणीही अंपायरशी वाद घालायचा नाही. फक्त कॅप्टन फक्त कॅप्टन फक्त कॅप्टन फक्त कॅप्टन गणेश कदम तुमच्या कॅप्टनला बोलू द्या. कॅप्टन ऑब्जेक्शन घेऊ शकतं. वेस्ट साईडच्या वरती नो बॉल दिलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतायत ओंकार आणि विराज. अटॅकिंग फिल्डिंग बॅटिंग आहे त्यांची दोघांची सुद्धा. ओ माय गॉड अभि मात्र क्षेत्ररक्षण अतिशय कडक क्षेत्ररक्षण करतोय. अनेक धावा वाचवतोय त्यात तो रनआउट घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय.
अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. गोळी होती मात्र तितकंच क्षेत्ररक्षण सुंदर. वडा इथे उडी मारण्याच्या तयारीत आला होता, पण त्याचे कपडे वाचलेले आहेत धुण्याचे. उलटा चेंडू. पुन्हा एकदा अभिचं सुंदर क्षेत्ररक्षण. अभि याने मात्र अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे तो नियमित ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असतो. मी त्याला प्रथमतःच अंडरआर्म क्रिकेट खेळताना पाहिलं, मात्र त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याचा खेळ खरोखरच उत्कृष्ट होत आहे. निनाद, वड्या असे खेळाडू जे ते फिल्डिंग करताना थोडंसं व्हायब्रेशन येतात. 28 धावा, चांगलं षटक आलेलं आहे. फक्त 7 धावा आलेल्या आहेत. चौथा गोलंदाज. पाहूया कोण चौथा गोलंदाज आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी ओमकार आणि विराज यांची आता शेवटचं म्हणजे हाणामारीचं षटक आहे आणि विकेट्स तितकेच हातात आहे. फक्त एकच खेळाडू बाद झालेला. फक्त एकच खेळाडू बाद झालेला आहे. त्यामुळे या आता 5 चेंडूंचा सामना हा खरोखरच घणाघाती होणार आहे. व्हाईट बॉल. राजेश मांजरेकर सरांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 29. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आयोजित मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024 चा हा पहिला सामना. शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधील आणि अतिशय जोरदार आपल्या व्ही आर्क मध्ये जो मारण्याचा जो त्यांचा टॅलेंट आहे त्यानुसार विराजाने चेंडू दूर होता, मात्र त्यांनी तितकाच सुंदर असा कनेक्ट करून चौकार मारलेला आहे. खरोखरच विराज अतिशय सुंदर फलंदाज आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणू शकतो. विराज अतिशय चप्पळ फलंदाज आहे. त्याचा स्पीड विभागामध्ये सर्वोत्कृष्ट म्हणू शकेन मी. तरी सुद्धा विनायकने त्याला माफ करा, निनादने धावचित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता ओमकार आउट झालेला आहे. धावबाद झालेला आहे. आता पाहूया कोणता फलंदाज येतोय. फलंदाज येतोय तो म्हणजे एस एन स्मॅशर्सचा अमय मापारी. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रांनो, विराट कोहली मैदानात येतोय. विराट कोहली. विराट कोहली, अमय मापारी. संघ मालकानेच धावसंख्या करण्याचा विडा खांद्यावर घेतलेला आहे. बरेच खेळाडू आवाज देतात. आमचे फॅन भरपूर आहेत तिथे. आरसीबी जरी जिंकत नसली तरी एस एन स्मॅशर्स जिंकली पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. पाहूया आता अमय कशी फलंदाजी करतोय. गोलंदाजीला साइड आर्म बॉलर गणेश कदम त्याला कसं फेस करतायत. गणेश कदम आणि हा फर्स्ट शेक झालेला आहे. विराज आता अग्रेसिव्ह बॅटिंग करतोय, अटॅकिंग बॅटिंग करतोय. पाहूया 3 चेंडू किती चौकार घेतोय. आणि धावचीत होता, फक्त गणेश कदम यांना चेंडू दिसलेला नाहीये. 2 हात दुसऱ्या दिशेने, बॉल दुसऱ्या दिशेने. शेवटचा चेंडू फेस करतोय विराट कोहली. माफ करा, अमय मापारी. आरसीबी संघाचा स्कोर झालेला आहे किती? 30. माफ करा, एस एम स्मॅशर्सचा स्कोर झालेला आहे 35 आणि स्ट्राईकला आहे अमय द विराट कोहली. पाहूया पहिला चेंडू आणि ते जोरदार मारलेला. पाहूया किती धावा होत आहेत. आणि ते क्षेत्ररक्षक चालते. तो पडतो की मी पडतोय, मी पडतो की तो पडतोय. बॉल पकडलेला आहे. धावसंख्या किती झाले? 37 टू 37 झाले.
धावसंख्या झालेली आहे 37. विजय करता शिवशंभू संघाला 38 धावांची गरज. यापुढील सामना टॉस उडवून घ्यायचा आहे. विराज गोरडे टॉस उडवून घ्या. भोई गँग विरुद्ध ब्लू ब्लड टॉस उडवून घ्यायचा आहे. मान्यवर स्टेजवर बसलेले आहेत. भोई गँग विरुद्ध ब्लू ब्लड टॉस उडवून घ्यायचा आहे. संदेश घाणेकर मैदानात आलेले आहेत. लेजंड प्लेअर. चौथा बॉल त्यांनी या टुर्नाला टाकणार म्हणाले. पहिला दुसरा तिसरा टाकून झालेले आहेत. आता चौथा. संदेश दादा आपल्याला बोलवत आहेत. संदेश दादा मीटिंग मध्ये आपल्याला बोलवत आहेत. चला यापुढील टॉस अमोल 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 कडवे टॉस उडवून द्या ना यापुढील मॅचचा. चला स्पर्धेची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. आपण पाहू शकता धावसंख्या आव्हानात्मक आहे. आता शिवशंभूचे फलंदाज त्याला कसं फेस करतील पाहूया. यापुढील समालोचनासाठी मी परेश खोत यांना विनंती करतोय की आपण पुढील दुरा घ्यायचंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मान्यवरांचे हार्दिक स्वागत. उमरखाडी राजाच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपण चालू करत आहोत. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब मंगलमूर्ती प्रीमियर लीग 2024 दिवस पहिला. आलेल्या सर्व पाहुण्यांचे सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. बोल ना. चिंटू भोई पुढील होणारा सामना भोई गँग विरुद्ध ब्लू ब्लड. टीमचे ओनर टीमचे कप्तान चिंटू भोई यांनी मैदानात यावे. चिंटू भोई. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील भाऊ म्हात्रे यांचे हार्दिक स्वागत. तसेच जितेंद्र भोईर यांचे देखील इथे हार्दिक स्वागत. म्हणून लाभलेले राजाबाई मांजरेकर आम्हाला नेहमी असे सपोर्ट करणारे हार्दिक आभार त्यांचे. चिंटू भोई पुढील होणारा सामना ब्लू ब्लड विरुद्ध भोई गँग. टीमचे कप्तान चिंटू भोई यांनी मैदानात यावे. चला विजय लक्ष्य आहे ते किती रे? 24 चेंडू अरे 20 चेंडू 38 धावा. 20 चेंडू 38 धावा. चला सामना लवकरात लवकर सुरू करावा. संदेश आणि सलामीचे फलंदाज प्रसाद निमुनकर आणि गणेश कदम मैदानात. आणि गोलंदाजी आहे तो हर्षद सुर्वे. चला सामन्याला सुरुवात. विजय लक्ष्य आहे ते 38. चला सामन्याला सुरुवात. हर्षद सुर्वे आणि गणेश कदम. आणि सुंदर चेंडू आणि बाद झालाय तो गणेश कदम. बाद झालाय सुंदर अशी साजन भोई यांची चांगले यष्टीरक्षक आणि बाद झालाय तो गण्या. पहिला चेंडू पहिला गडी बाद. पहिला आधारा बसतो तो शिवशंभू संघाला गण्याच्या रूपात.
एक मोठा फटका बसलाय तो गण्याच्या रूपात शिवशंभू संघाला. आणि आत्ता मैदानात आलाय तो ओम. संघाचे मालक, संघाचे कप्तान ओम मैदानात. त्याला चांगली साथ देतोय तो प्रसाद निमुनकर. आणि चांगली गोलंदाजी समोर करतोय तो हर्षद सुर्वे. पहिला चेंडू पहिला गडी बाद मोठा आधारा बसतोय तो शिवशंभू संघाला गाण्याच्या रूपात. विजय लक्ष आहे ते 38. सुंदर क्षेत्ररक्षण त्याकडून धावेत 1 ने भर. नावाजलेला फलंदाज प्रसाद निमुनकर मैदानात. आणि सुंदर क्षेत्ररक्षण मापारी याच्याकडून. पण एक धाव घेण्यात यश प्रसाद. आणि सुंदर चोळलेला चेंडू 4 धावासाठी. ओम याच्या बॅटमधून आले ते 4 धावा. 4 धावाने आपलं खातं उघडलंय ते ओम याने. पुढील टॉस साठी चिंटू भोई आणि प्रसाद मुरकर. पुढील होणारा सामना ब्लू ब्लड विरुद्ध भोई गँग. चिंटू भोई यांनी मैदानात यावे. आणि सुंदर अशा 4 धावा ओम याच्या बॅटमधून. त्याला चांगली साथ देतो तो प्रसाद. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक साजन याचा आणि दुसरा गडी बाद केला तो साजन यांनी. ओमच्या रूपात दुसरा आधारा बसतोय तो शिवशंभू संघाला ओमच्या रूपात. एका षटकाखेर धावसंख्या झाली ती 6. सुंदर षटक हर्षद याचं. 2 गडी बाद केले ते हर्षद याने. येतोय चहा प्यायला गेला 2 मिनिटात. आणि संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिला असा षटक घेऊन येतोय तो संदेश घाणेकर. संदेश घाणेकर हे कधीच तुम्हाला कधी प्रॅक्टिस वगैरे करताना दिसणार नाही. ते थेट मैदानात खेळतात. ते टुर्नामेंटला ते डायरेक्ट खेळतात. ही त्यांची खासियत आहे. संदेश घाणेकर. एक षटकाची धावसंख्या झाली ती 6. सामना करेल तो प्रसाद. गोलंदाजी करतोय तो संदेश घाणेकर. आणि बॅट मधून आलेला पहिला चौकार. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी प्रसाद. आणि आता मैदानात उतरलाय तो रोहित रावल. सारी साथ द्यायला रोहित रावल. धाव्यात 1 ने वाढ. सामना करेल तो रोहित. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी रोहित. थोडस खराब असं क्षेत्ररक्षण. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विराज याच्याकडून. आपल्या संघासाठी जवळजवळ 3 धावा त्यांनी वाचवलेले आहेत विराज यांनी. एक चांगले खेळाडू आहेत विराज शेलार. आणि गडी बाद झाला तो प्रसाद. एक मोठा आदरा पुन्हा एकदा शिवशंभू संघाला. संदेश घाणेकर एक चांगले खेळाडू आपल्या विभागातील.
आणि आता फलंदाजी करायला येतोय तो प्रथमेश शिवसमूह संघाकडून. आणि 2 षटकार किंवा धावसंख्या झाली आहे ती 14. 2 षटकार किंवा शिवशंभो संघाची धावसंख्या झाली ती 14. 10 चेंडूत 24 धावा. 10 चेंडू 24 धावा शिवशंभो संघासाठी. 10 चेंडू 24 धावा. थोडेसे काहीतरी खुश दिसतायत तिकडे मापारी. एक संघ आपला चांगला अशी कामगिरी करताना मापारी थोडीशी स्माईल चेहऱ्यावर. थोडंसं असं खराब क्षेत्ररक्षण एस-एम संघाकडून. पुढील गोलंदाजीसाठी आलाय तो विराज शेलार. एक चांगले ऑलराऊंडर विराज शेलार. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं विराज शेलार. सामना करेल तो रोहित रावल. आणि सुंदर असा थ्रो. सुंदर असा डायरेक्ट हिट. आणि गडी बाद झाला तो रोहित रावल. आणि अमय मापारी जरा जास्तच खुश होत आहेत. पहिलीच मॅच आणि विजयाकडे थोडी घोडदौड त्यांची चालू आहे. अमय मापारी आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आणि म्हणून त्याला नेहमी सपोर्ट करणारे अमय मापारी. पुढील फलंदाज आलाय तो बी पारकर. एक मोठं नाव डोंगरी विभागातलं. ओरम क्रिकेटमध्ये त्यांचं मोठं नाव आहे अभि पारकर. धावात 1-1 ने भर पडत चालली आहे. आता सामना करेल तो अभि. ओरम क्रिकेट मधलं मोठं नाव अभि पारकर. सामना करेल तो विराजाचा. आणि 4 धावा. एक चांगला प्रयत्न होता अभयाचा पण थोडासा फसला. पण ते 4 धावा रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या झाली ती 21. शेवटचा चेंडू विराजाचा. धावसंख्या झाली ती 21. 6 चेंडू 17 धावांचं लक्ष्य शिवशंभू संघाला. 6 चेंडूत 17 धावा. आणि गडी बाद झालाय तो अभि. सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो विराज शेलार. आणि जवळ मापारीने हा विजय निश्चित केलेला आहे. जवळ. पुढील होणारा सामना ब्लू ब्लड विरुद्ध भोई गँग. पुढील होणारा सामना ब्लू ब्लड विरुद्ध भोई गँग. दोन्ही संघाच्या कप्तानाला विनंती आहे की त्यांनी स्टेज वरती यावे. भोई गँगचे कप्तान चिंटू भोई. संघासाठी शेवटचं षटक. 5 चेंडू 17 धावांची गरज. समोर उभा आहे तो प्रथमेश. आणि चांगला चेंडू किराण्याचा. काहीसा समज नाही तो प्रथमेश याला. थोडेसे लांब होत चालले विजयापासून ते शिवशंभो. चांगला चौकार प्रथमेशच्या बॅट मधून आलेला आहे. पुन्हा एकदा किरण. आणि गचाळ चेंडू किरण याचा. आणि
पुढील होणारा सामना भोई गँग विरुद्ध भोई गँगचे कप्तान चिंटू यांनी स्टेजशी संपर्क साधावा. भोई गँगचे कप्तान चिंटू. काय बोलतो चिंटू? पाहिजे 3 चेंडूत 12 धावा. 26 झाला 26. अरे 38 करायचं 38. आणि आपल्या संघासाठी घणागती अशी फलंदाजी करतोय तो प्रथमेश. 2 बॉल 8 धावांची 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. फलंदाजी करतोय प्रथमेश. 2 चेंडू 8 धावा. आणि सामना खूपच एकदम जवळ आलेला आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. संघासाठी चांगलीशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी प्रथमेश. 1 चेंडू 4 धावा. मापाडला थोडस टेन्शन मध्ये. 1 चेंडू 4 धावा. पहिला सामना अत्यंत चुरशीचा असा पहिला सामना. 1 चेंडू 4 धावेवरती. मोठं लक्ष होतं 38 पण प्रथमेशांनी ते आव्हान स्वीकारून चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी प्रथमेश. पुढील होणारा सामना भोई गँग विरुद्ध ब्लू ब्लड. आणि धावचीत झालाय तो. बॉल काउंट रन काउंट आणि संघ विजयी झाला तो ब्लू ब्लड. सॉरी एसेन्स मॅचर्स. विजय संघ झालाय तो एसेन्स मॅचर. विजय संघाचे हार्दिक स्वागत. ब्लू ब्लड आपला निर्णय कळवावा. ब्लू ब्लड. ए भाई भाई आणि चांगली फलंदाजी करत होता प्रथमेश आपल्या संघासाठी पण थोडस